शेवगा उत्पादनाबद्दल अनेक अंधश्रद्धा बाळगल्या जातात, पण या सगळ्या अंधश्रद्धा खोडून काढत माढा तालुक्यातल्या उपळाई खुर्दच्या शंकर शिंगाडेंनी शेवग्याला एक वेगळी ओळख निर्माण करून दिली आहे। शेवगा शेतीसाठी राज्यात परिचित असलेल्या उपळाई गावातल्या शिंगाडेंनी नेमकं असं केले तरी काय जाणून घेऊयात या यशोगाथेतून। दुष्काळ आणि नापिकीला कंटाळलेल्या शंकर शिंगाडेंनी 10 वर्षापूर्वी जेमतेम 10 गुंठे क्षेत्रावर शेवग्याची लागवड करून आपली उन्नती साधली। कष्ट, जिद्द आणि मेहनतीच्या बळावर शिंगाडेने आपला शेतीचा प्रवास 10 गुंठ्यांपासून 6 एकरावर नेलाय। या सगळ्याचं श्रेय ते केवळ यशस्वी शेवगा शेतीला देत आहेत। शेवग्याची लागवड मी 10 वर्षापासून करत आहे, पण सुरुवातीला मी एक 10 गुंठे शेवगा केला होता। तर 10 गुंठे शेवग्यातनं मला त्यावेळेस एक 300 ते 400 झाडं माझ्या 10 गुंठ्यामध्ये होते। तर त्याचं मला उत्पन्न 60,000 रुपये मिळलं होतं आणि त्याचा रेट मिळाला मला 10 गुंठ्यामधून सुरुवातीचा रेट 35 रुपये ते 40 रुपये किलोप्रमाणे मिळाला। तर त्याच्यातून मला पहिले सुरुवातीला 70,000 रुपये झाले होते। मग मी म्हटलं हे पीक एकदम उत्तम आहे, कमी खर्चात आहे, मग ह्याला आपल्याला पुढं काय करता येईल। तर हळूहळू मी प्रगती करत गेलो। नंतर मी आणखीन एक दुसरा 10 गुंठ्याचा म्हणजे असं 20 गुंठ्याचा दुसरा प्लॉट तयार केला। त्याच्यातही मला 1,20,000 झाले। मग माझा असा नाद वाढला। अलीकडच्या काळात शेतीत रासायनिक खतांचा मोठ्या प्रमाणात भडीमार केला जातोय, पण याला विरोध करत शिंगाडेंनी जैविक पद्धतीने आपली शेती सुरू केली। त्याने रासायनिक खतांना फाटा देत सेंद्रिय पद्धतीने शेवग्याची लागवड केली। त्यांच्याकडे एका झाडाला आज किमान 25 किलो शेवग्याचं उत्पादन मिळत आहे। यंदा शिंगाडेंना 3 एकरातल्या शेवग्यापासून किमान 15 लाखाचं उत्पन्न मिळालंय। आपण जैविक करायचं। मग जैविक करताना मी ह्याला असा विचार केला की 3 एकराचा प्लॉट करायचा आता आपण। तर हा 3 एकराचा प्लॉट मी आता जो उभा आहे हा 3 एकराचा प्लॉट आहे माझा। तर ह्या 3 एकरामध्ये पूर्णपणे माझं जैविक पद्धतीने झालं। ह्याला जीवामृत, पंचामृत हे मी चालू असतं सारखं ह्याला। तर 15 दिवसाला मी ह्याला जीवामृत आणि पंचामृत सोडत असतो ड्रिप वाटे। तर ह्याच्यातनं मला सुरुवातीला रेट ह्याचा एकदम डाऊन मिळाला। 10 रुपयापासून सुरुवातीला रेट मिळाला आणि नंतर वाढत वाढत हा 30 ते 40 रुपयेपर्यंत गेला आणि ह्याचा हायस्ट रेट मला 70 रुपये प्रमाणे मिळाला। तर एका झाडाला माझ्या ह्या 20 ते 25 किलो शेंगा होत्या। तर माझा मॅक्झिमम सगळा हिसाब तर 30 रुपये किलो प्रमाणे मिळाला मला। तर ह्या 30 रुपये प्रमाणे मला ह्यातून कमीत कमी 14 लाख ते 15 लाखाचे उत्पादन मिळालं आहे याला। शेवगा लागवडीनंतर शंकर शिंगाडेंना त्यांच्या मित्रांनी वेडे ठरवलं होतं, मात्र आज तेच मित्र त्यांच्या कार्याचा गौरव करताना दिसत आहेत। तसंच काही युवा शेतकरी शिंगाडेच्या शेवगा शेतीनं भारावून जात आहेत। राज्यभरातून अनेक लोक त्यांच्या शेवग्याचा प्लॉट पाहण्यासाठी येत आहेत। त्यांनी 10 गुंठ्याची लागवड चालू केल्यानंतर आम्ही त्याला पूर्ण वेड्यामध्ये काढलं की शंकर ह्यामध्ये काय उत्पन्न मिळणार आहे, शेवग्याला काय बाजार मिळणार आहे, त्यामुळे तू दुसरा व्यवसाय काय तर कर, शेवग्यामध्ये काय परवडणार नाही। परंतु आज ह्या शंकर शिंगाडेने फुललेलं वैभव हे जगावर पाहून अख्खे उपळाई खुर्दचे सर्व शेतकरी आणि सर्व गावकरी इतके खुश आहेत। यांनी ज्या पद्धतीनं शेवग्याची विक्रमी उत्पादन घेतलेलं आहे ते खरोखरच एक आदर्श डोळ्यासमोर आहे। कारण आमच्याकडचा हा जो भाग आहे तो अतिशय दुष्काळी भाग आहे, तरी देखील कमी पाण्यामध्ये त्यांनी विक्रमी उत्पादन घेऊन लोकांना कोरडवाहू शेतीमध्ये देखील थोड्या पाण्यात शेवग्याचं विक्रमी उत्पादन आपण घेऊ शकतो असा आदर्श त्यांनी डोळ्यासमोर ठेवलेला आहे। विशेष म्हणजे शिंगाडेने आपलं बियाणं इतर शेवगा शेती करू इच्छिणाऱ्यांसाठी उपलब्ध करून दिलंय। केवळ आपल्यापर्यंतच हे पीक असावं अशी संकुचित मानसिकता त्यांनी ठेवली नाही। आपल्या पुढच्या पिढीनेही काळ्या आईची सेवा करावी यासाठी शिंगाडेने आपल्या मुलाकडे याची जबाबदारी दिली। म्हणजे आमच्याकडे सर्व प्रकारचे रोपं भेटतात, टोमॅटो, वांगी, मिरची, सगळ्यात जास्त शेवगा खपतो आता आमचा। आता मी वडिलांचं नाही, आता मी करणार आहे शेवगा प्लॉट सगळा। नर्सरीचं उद्योग हे पप्पाने माझ्याकडे दिलेला आहे। सगळ्यात जास्त आमच्या शेवगा रोपे जास्त खपतात। क्षेत्र कोणतंही असो, तुमच्याकडे जिद्द, चिकाटी, कष्ट करायची तयारी आणि प्रामाणिकपणा असेल तर यश हमखास मिळतंच याची प्रचिती शंकर शिंगाडेंच्या या शेवगा शेतीतून येते। जेमतेम 10 गुंठ्यापासून सुरू झालेला त्यांचा हा प्रवास शेवगाच्या मदतीनं 6 एकरापर्यंत पोहोचल्यानं अनेकांचा शेतीकडे पाहण्याचा दृष्टिकोन नक्की बदलणार आहे। सागर सुरवसे, न्यूज 18 लोकमत, सोलापूर। खरं तर या यशोगाथेतून अनेकांना प्रेरणा मिळेल आणि असे अनेक शेतकरी उभे राहतील अशी आशा करूया। यानंतर बातमी आंब्याची आहे।
वेंगुर्ल्याच्या प्रादेशिक फळ संशोधन केंद्रात कालपासून 4 दिवसीय आंतरराष्ट्रीय आंबा परिषदेला सुरुवात झाली आहे। या परिषदेत स्पेन, चीन पासून युरोपातल्या अनेक देशातले आंबा शास्त्रज्ञ सहभागी झालेत। कोकणातल्या आंबा शेतीला प्रोत्साहन मिळण्यासाठी या परिषदेची मोलाची मदत होणार आहे। वेंगुर्ल्याच्या या आंबा फळ संशोधन केंद्रात सध्या देश विदेशातल्या किमान 200 पेक्षा जास्त जातीचे आंबे प्रदर्शनात मांडण्यात आलेत। या आंब्यांच्या जाती, त्यांचं होणारं उत्पादन, आंब्यांचा दर्जा यावर येणारे 4 दिवस मंथन चालणार आहे। दापोलीच्या कोकण कृषी विद्यापीठाच्या पुढाकारानं हे प्रदर्शन आणि परिषद भरवण्यात आली आहे। अल्फान्सोची सायकोलॉजी आहे, अल्फान्सोची आमची फिजिओलॉजी नाही आहे, सायकोलॉजी आहे। तुम्ही लहान मुलासारखं सांभाळा आणि पहिल्यांदा आधी एक डोक्यातनं काढून टाका, माझी 5,000ची बाग आहे, माझी 50 एकरची बाग आहे, तेवढं उत्पन्न 2 एकरमध्ये कसं काढायचं ते शिका। आता स्क्वेअर मीटरचेही बोलू नका, प्रत्येक आंबा हे फळ तुम्ही लक्षात घ्या। प्रत्येक आंबा तुम्ही मार्च एप्रिलमध्ये त्याला लाईट प्रूनिंग द्या, ते केल्यानंतर संप्रेरक टाका, मेच्या एक साधारण दुसऱ्या तिसऱ्या आठवड्यात जरा पाणी द्या, जूनच्या पहिल्या आठवड्यात त्याला खतं द्या, येणारा मोहर आहे ऑक्टोबरचा तो सांभाळा आणि मार्चमध्ये फळं घ्या। या परिषदेत देश विदेशातले किमान 350 आंबा शास्त्रज्ञ इथं पोहोचलेत। या मंडळींच्या ज्ञानाचा कोकणातल्या आंबा शेतीच्या विस्तार आणि देशभर प्रसिद्धीसाठी फायदा होईल असं तज्ज्ञांचं म्हणणं आहे। कोकणातल्या अल्फान्सोची सर जगातल्या कोणत्याही आंब्याला नसल्याचा दावा या तज्ज्ञांनी केलाय। स्पेनच्या शास्त्रज्ञांनी केलेली आहे, मेक्सिकोच्या शास्त्रज्ञांनी केलेली असतील किंवा चीनच्या शास्त्रज्ञांनी केलेली आहे, ती अकॅडमिक आहे। उद्या काही आहेत ती आमची रिसर्च संबंधात आहे आणि त्याच्या पुढे जे आम्ही जाणार आहोत की शेतकरी आणि शास्त्रज्ञ, म्हणजे आम्हाला वाटते हो सगळे आम्हाला सायंटिस्टला आम्हाला वाटतं की हे शेतकऱ्यांचे प्रॉब्लेम आहे, पण शेतकऱ्यांचे प्रॉब्लेम काय ते शेतकऱ्यांनी सांगेपर्यंत कळणार नाही ना। मग ते जे आहे ते परवाच्या दृष्टीने, मग आम्हालाही डोक्यात विचार पडतील। आज 350 शास्त्रज्ञ आहेत, प्रत्येकाच्या डोक्यात 2 आयडियाला 700 होतील। मी म्हणतो त्या 700तले 698 फेल। 2 जरी आयडिया मी व्यवस्थित करू शकलो ना, कोकणासाठी एक फार मोठं काहीतरी करू शकू। कोकणच्या राजाचा दर्जा वाढवणं, त्याचं मार्केटिंग करणं आणि कोकणातल्या आंबा उत्पादकांच्या अर्थकारणात बदल घडवून आणणं हा या परिषदेमागचा उद्देश आहे। अशा परिषदा राज्यातल्या महत्त्वाच्या पिकांखालील क्षेत्रात होत गेल्या तर पिकांची गुणवत्ता वाढण्यास नक्कीच मदत होणार आहे। दिनेश केळुसकर, न्यूज 18 लोकमत, वेंगुर्ला, सिंधुदुर्ग। वेंगुर्ल्यात भरलेल्या या आंबा परिषदेच्या प्रांगणात किमान 200 पेक्षा जास्त जातीचे आंबे ठेवण्यात आले। त्याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी दिनेश केळुसकर यांनी। वेंगुर्लेमध्ये भारतातली पहिली आंतरराष्ट्रीय आंबा परिषद सुरू झालेली आहे। 4 दिवसांची ही परिषद, ज्याच्यामध्ये देशभरातले जवळपास 200हून अधिक शास्त्रज्ञ आणि परदेशी शास्त्रज्ञ सुद्धा सहभागी झालेले आहेत, जे आंबा या विषयावर आपापले संशोधनं तर सादर करतीलच, परंतु शेतकऱ्यांच्या समस्यांवर पण उपाय काढण्याचा प्रयत्न करतील। आणि त्याचाच एक भाग म्हणून इथे आपण पाहतो आहोत की जवळपास 200हून अधिक आंब्याच्या जाती, म्हणजे आपूस तर आहेत पण त्याचबरोबर आपूसशिवाय वेगवेगळ्या या ज्या जाती आहेत, या जाती आपण इथे पाहतो आहोत की आंबा देशातल्याही जाती आहेत, काही परदेशातल्याही जाती आहेत। आणि अशा आंब्याचं उत्पन्न, वेगवेगळ्या आंब्याचं उत्पन्न कसं घेता येईल याविषयी सुद्धा या परिषदेमध्ये चर्चा होणार आहे। मुळात या सगळ्या परिषदेचा हा फायदा हा शेतकऱ्यांना कसा होईल, त्यातल्या संशोधन शेतकऱ्यांपर्यंत कसं पोहोचेल या दृष्टीने सुद्धा कोकण कृषी विद्यापीठ विचार करू लागलेला आहे। आणि त्यामुळे हे जे आंबा परिषद आहे त्या आंबा परिषदेतून शेतकऱ्यांच्या हाती काहीतरी ठोस लागेल असा एक विश्वास कोकण कृषी विद्यापीठाला आहे आणि त्या दृष्टीने ही परिषद खूप महत्त्वाची मानली जाते आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट प्रमोद सौंदडेसह दिनेश केळुसकर, न्यूज 18 लोकमत, वेंगुर्ले। नीती आयोगाच्या अटल इनोव्हेशन मिशन मार्फत सन 2017-18 साठी देशातल्या 72 सेंटर्सची घोषणा नीती आयोगाने केली आहे। त्यामध्ये शेतीच्या जागतिक दर्जाच्या स्टार्टअपसाठी देशभरातून 2676 संस्थांमधून केवळ बारामतीच्या कृषी महाविद्यालयाची निवड करण्यात आली आहे। त्यामुळे हे महाविद्यालय आता शेतीतील नाविन्यपूर्ण तंत्रज्ञानाचं उद्योगात रूपांतर करणारं जागतिक दर्जाचं केंद्र बनणार आहे। या मिशनचे संचालक रमण रामानाथन यांनी नुकतीच ही घोषणा केली आहे। शेती निगडीत समस्यावर अभ्यास करून
त्या समस्या दूर करण्यासाठीचं एक आयडिया इनोव्हेशन घेऊन ह्या विद्यार्थ्यांनी प्लॅटफॉर्म क्रिएट करायचा आहे. तो प्लॅटफॉर्म ट्रस्टमार्फत दिला जाईल. त्या विद्यार्थ्यांची ती आयडिया उद्योग व्यवसायामध्ये प्रत्यक्षात आणण्यासाठी त्यांना खूप गायडन्सची गरज असते, कारण ग्रामीण भागातील विद्यार्थी उद्योग विकसित करण्यासाठी थोडा विचार करतो, त्याला तेवढा कॉन्फिडन्स नसतो आणि तो कॉन्फिडन्स देणं, त्याची जी टेक्नॉलॉजी आहे ती चांगल्या पद्धतीनं त्याच्या ट्रायल करणं, चाचणी करणं आणि शेतकऱ्या उपयोगी ह्या चाचण्या कशा ठरतील ह्याच्यासाठी त्यांना मार्गदर्शन करणं, ह्या यशस्वी चाचणीमधून त्याचं जे प्रोडक्ट तयार होईल ते प्रोडक्ट उद्योजक म्हणून निर्मित करण्यासाठी त्याला मार्गदर्शन करणं असा ह्या इन्क्युबेशन सेंटरचा कार्यक्रम असेल. या कामामध्येच आता गेल्या काही वर्षामध्ये इंटरनॅशनल लेवलचे करार करणं किंवा इंटरनॅशनल लेवलला संस्थेला नेणं आणि आमच्या ग्रामीण भागातली मुलं परदेशात जाऊन शिकणं नेदरलँडसारख्या देशामध्ये, या गोष्टी आम्ही अचीव करू शकलो. आणि त्यातलाच आजचा जो प्रसंग आहे, नीती आयोगाने जो आम्हाला आमच्या कृषी महाविद्यालयाची निवड केलेली आहे इन्क्युबेशन सेंटरसाठी, त्याबद्दल खरं तर मी नीती आयोगाला धन्यवाद देईन की संपूर्ण भारत देशामध्ये आज माझ्या या बारामतीच्या कृषी महाविद्यालयाची त्यांनी निवड केली. आज आमदार बच्चू कडू यांनी शेतकरी तसंच कार्यकर्त्यांसह थेट मंत्रालय गाठून आंदोलन केलं. या आंदोलनाच्या माध्यमातून आमदार बच्चू कडू यांनी सरकारवर दबाव टाकून दूध उत्पादकांचा प्रश्न सोडवण्यासाठी जोरदार प्रयत्न केले. यावेळी मंत्रालयात एक महत्त्वाची बैठक झाली. या बैठकीत जानकरांनी कडू यांना पुन्हा आंदोलन करण्याची वेळ येणार नाही असं आश्वासन दिलं. पाहुयात महादेव जानकर नेमकं काय म्हणालेत. दुधाच्या 3.8 फॅटला आणि 8.5 SNF बाबत तात्काळ राज्य शासनाकडून सुधारित आदेश 12 तासाच्या आत मी पारित करत आहे. हा महत्त्वाचा निर्णय आज एक झाला. आणि दुसरी गोष्ट की आमच्या शेणाला सबसिडी मिळाली पाहिजे, हा माझ्या हृदयाला भावला प्रश्न. जर आम्ही सेंद्रिय ह्या रासायनिक खताला, केमिकलला देतोय, फर्टिलायझरला देतोय, मग आमच्या शेणाला काय मिळत नाही. आणि तिसरा मुद्दा अतिशय चांगला काय आहे की रोजगार हमीला जर आमची, आता माझ्या घरात माझी आई आणि वडील आहे, गाय आणि म्हैस सांभाळतात, त्यांना जर रोजगार हमी जोडलं तर त्यांना 2 रुपये मिळतील, मग त्यांना आत्महत्या करायची वेळ लागणार नाही. समजा मला दुधात धंदा कमी मिळाला, कापसात पैसे कमी, पेरा कमी मिळाला, पण हे पैसे माझे तरी मिळतील ना माझ्या आई वडिलाला. ही जोडण्याची एक सूचना मान्य आहे. आणि भेसळमुळे हा प्रॉब्लेम घडलेला आहे. भेसळवाले काय करतात की त्या मुलात पोटॅशियम सायनाइड काही नाही त्या गोष्टी टाकतात, युरिया टाकतात, सुफला टाकतात. ते तात्काळ त्यांना अतिशय कडक कारवाई झाली पाहिजे. म्हणून FBI, होम डिपार्टमेंट आणि डेअरी डेव्हलपमेंट या तिन्हीच्या वतीनं आम्ही भरारी पथक नेमतोय आणि आजच मुख्य सचिवाचे ऑर्डर देखील. दरम्यान खासदार राजू शेट्टी यांनी सरकारवर टीका केली असून सरकारनं देऊ केलेलं 3 रुपयांचं अनुदान अतिशय उशिरानं जाहीर केलंय. हे सगळं द्यायला जवळपास 1 वर्षाचा विलंब झाल्याचं खासदार राजू शेट्टींनी म्हटलंय. 3% हे फारच अल्प मदत आहे आणि मला वाटतं की त्याच्यापेक्षा जास्त वाढवून द्यायला पाहिजे किंवा जे दूध उत्पादक आहेत त्यांना थेट किमान 3 रुपये अनुदान दिलं पाहिजे लिटर पाठीमागे उत्पादकांना, तरच उत्पादकांना त्याचा थेट लाभ होईल. या निर्णयाचा काय फायदा होईल का मग सरकारचा? मागच्या वेळी अशाच पद्धतीनं सरकारने निर्णय घेतला पण त्याचा फारसा परिणाम दिसला नाही. त्यामुळे याबद्दल सुद्धा मला शंका वाटते. खरं तर असा निर्णय घेत असताना सरकारनं काही या क्षेत्रातल्या तज्ज्ञांशी बोलून चर्चा करून निर्णय घ्यायला पाहिजे होता, पण त्यांनी परस्पर निर्णय घेतलाय. राज्यात बैलगाडा शर्यतीच्या बंदीला 4 वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्तानं नुकतंच पुणे जिल्ह्यातल्या बैलगाडा मालकांनी एक काळा दिवस पाळला. यावेळी राजगुरुनगर शहरातून शेतकऱ्यांनी काळ्या फिती बांधून रॅली काढली. संतप्त बैलगाडा मालकाने राज्य सरकारला इशारा दिलाय की येत्या 15 तारखेपर्यंत राज्यात बैलगाडा शर्यत सुरू झाली नाही तर आम्ही बंदी झुगारून खुलेआम बैलगाडे घाटामध्ये पळू असा इशारा त्यांनी दिलाय. यासाठी सर्व गाडा मालक लवकरच एकत्र येऊन हा निर्णय घेणार आहे. पुढची दिशा अशी आमची राहणार आहे की आम्ही आता 15 तारखेपर्यंत त्यांना अल्टिमेट दिलेला आहे. आम्ही 4 वर्ष थांबलो, मध्यंतरी आम्हाला 8 आठवड्याची मुदत दिली किंवा सुप्रीम कोर्टाने असं सांगितलं की हा निर्णय खंडपीठ देईल. मग खंडपीठाने निर्णय द्यायचा 8 आठवड्यात म्हणजे 2 महिन्यात. फेब्रुवारीला त्याची मुदत संपली. फेब्रुवारीमध्ये परत सांगितलं की 4 आठवड्यात हा निकाल लागेल. मग आता फेब्रुवारी ते मार्च मग आम्ही समजा त्यांचे आदेश पाळलेले. आम्ही
जे न्यायालय असेल किंवा संबंधित मंडळी असेल किंवा प्राणीमात्र पेठ असेल, आम्ही 15 तारखेपर्यंत जर यांनी निर्णय लावून दिला नाही न्यायालयाच्या मार्गाने सत्यता पटून, आम्ही 15 तारखेनंतर या शर्यती भव्य प्रमाणात चालू करणार. कापूस धान उत्पादक शेतकऱ्यांना सुमारे 3400 कोटींची मदत मिळण्याचा मार्ग आता मोकळा झाला. गेल्या खरीप हंगामामध्ये बोंडअळी आणि तुडतुडे रोग प्रभावित पिकांच्या शेतकऱ्यांना अखेर राज्य सरकारनं मदत देण्याबद्दलचा शासन निर्णय प्रसिद्ध केलाय. त्यानुसार 3484 कोटी रुपये रक्कम शेतकऱ्यांना नुकसान भरपाई म्हणून दिली जाणार आहे. 3 समान हप्त्यात ही मदत शेतकऱ्यांना वितरित केली जाणार आहे. कापसाला बोंडअळीनं शेतकऱ्यांना मोठा फटका बसला. त्यात विषारी कीटकनाशक फवारणीमुळे सुमारे 30 पेक्षा जास्त शेतकरी आणि शेतमजूर यांचा मृत्यू झाला. तर धान पिकाला तुडतुडे रोगाचा प्रादुर्भाव झाल्यानं मोठा फटका विदर्भातील शेतकऱ्यांना बसला. कापूस किंवा धानाचं 33% जास्त नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना ही मदत थेट त्यांच्या बँक अकाउंटवर जमा होणार आहे. काल पुणे जिल्ह्यातल्या इंदापूर इथं महा FSP या शेतकरी उत्पादक कंपनीच्या महासंघानं सरकारसाठी कांदा खरेदी सुरू केली. याचा शुभारंभ पणनमंत्री सुभाष देशमुख यांच्या हस्ते झाला. महा FSP कडून कांदा खरेदीमुळे बाजारात कांद्याचे खरेदीदार वाढून कांद्याचे दर वधारण्यासाठी मदत होईल अशी अपेक्षा आहे. यासाठीच पणन विभाग प्रयत्नशील असल्याचं पणन मंत्र्यांनी सांगितलं. शेती जगतातल्या याच सगळ्या घडामोडींसोबत बुलेटिनमध्ये आपण इथेच थांबतोय. ताज्या घडामोडींसाठी बघत रहा न्यूज 18 लोकमत.